IAS मधल्या टीचा अर्थ काय आहे माहितीये? विधानसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार कडाडले. टीचा अर्थ आता टायगर मुंडे झालाय आणि त्यांची 3 वर्ष बदली करू नका. तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी झाला आहे. म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये. पण दुसरीकडे याच टायगरची विकेट काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग लॉबी आणि मेडिकल कंपन्यांकडनं मिळून तब्बल 250 कोटी रुपयांची सुपारी गोळा केल्याचा खळबळजनक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. खरी वस्तुस्थिती काय आहे पाहूयात. नमस्कार, मी दुर्गा. अनेकांना वाटतंय की तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली झाली आहे, पण तसं नाहीये. ते सध्या FDAचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. केवळ त्यांच्याकडील परभणीच्या पालक सचिव पदाचा अतिरिक्त असा तांत्रिक कारभार काढून घेण्यात आलाय. पण खरी भीती तर माफिया साखळीला वाटतेय. आव्हाडांचा आरोप आहे की हा विभाग म्हणजे आधी पाकिटांचे कार्यालय बनला होता, जिथे लॅब रिपोर्ट फेल करून अंतर्गत सेटलमेंट केली जायची. मुंडेंनी ही सेटलमेंट आणि अगदी आश्रमशाळांमधील तांदूळ भेसळ घोटाळा देखील मोडून काढला आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात. ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामं धंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. अवघ्या काही दिवसांमध्ये राज्यभरामध्ये 53हून अधिक छापे मारून मुंडेंनी भेसळखोरांचं कंबरडच मोडलंय, ज्यामुळे आता थेट त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. त्यांना तात्काळ चोख सुरक्षा पुरवण्याची मागणी सभागृहामध्ये केली गेली आहे. विधानसभेमध्ये माझ्या बदलीची काय चर्चा सुरू आहे याच्याशी माझा काहीही संबंध नाही. 250 कोटींच्या कथित लॉबीच्या आरोपांवरती FDA आयुक्त तुकाराम मुंडेंनी विरोधकांना असं थेट उत्तर दिलंय. तर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुर्तास मुंडेंची बदली होणार नाही असं स्पष्ट केलंय. मुंडे साहेबांची बदली होणार नाही याच्यासाठी आपण सगळं सभागृह तुमच्या बरोबर आम्ही आहोत. तर दुसरीकडे मुंडेंनी आपला मोर्चा आता थेट मुंबईच्या इडली वडा विक्रेते आणि मोठ्या हॉटेल्सकडे वळवला आहे. ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी देणं बंधनकारक केलं आहे. जर आपल्या कुटुंबाला निरोगी अन्न आणि भेसळमुक्त औषधं हवी असतील तर या प्रामाणिक टायगरच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे आणि या टायगरची दहशत ही असायलाच हवी. यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.